हो माहिती आहे मला, पण अजित ब्रो आपण काहीच चुकीचं करत नाही हो. आणि राणीला तिचं काम सोडून ते घड्याळ शोधणं पॉसिबलच नाहीये. आणि समज जरी तिने तसं केलं ना तर दादू तिच्यावर अजूनच चिडेल. त्यामुळे आपणच तिची मदत करायला हवी. बोल ना. ठीक आहे, करूयात आपण मदत. May I come in, sir? Yes, come in. काही काम होतं का? बोल ना. नाही म्हणजे त्या मुलीने, त्या राणीने, तिने चोरी केली नाही केली, I have just no idea. विक्रांत, कम टू द पॉइंट. ओके. राणीने चोरी केल्यामुळे कामगारांमध्ये असंतोष पसरलाय. मानसिकता बदलायला लागली त्यांची. काय संबंध? आय मीन घड्याळाचा जो काही मॅटर आहे तो आपला आणि राणीचा पर्सनल लुकआउट आहे. यात कामगारांनी अस्वस्थ होण्याची काय गरज? हे बरोबर, पण आपण असा विचार करून नाही चालणार ना. शेवटी राणी आपला फॅक्टरीत काम करणारे कामगार आहे. आपल्यासोबतचा कामगार जर का चोर असेल तर कामगारांच्या मनात भीती बसू शकते की एमडी सरांचं घड्याळ जर का चोरीला जाऊ शकतं तर आपल्या वस्तू इथे कशा काय सेफ राहतील. आणि अशा काय मौल्यवान वस्तू आहेत आपल्या कामगारांकडे? आणि जरी असल्या तरी त्यांना फॅक्टरीत आणायची परवानगी नाहीये हे त्यांना चांगलं माहिती आहे. आणि जरी त्यांनी त्या आणल्या तर ती त्यांची चूक आहे, आपली नाही. हे बघ, तू एक काम कर, कामगारांना सांग की त्यांना भीती वाटण्याची काही गरज नाही. आणि जर वाटतच असेल ना तर स्वतःच्या वस्तू स्वतः नीट सांभाळायला शिका म्हणावं. ओके, आय हँडल दॅट. बट आय स्टील फील की हे प्रकरण जरा शांत होईपर्यंत आपण राणीला घरी पाठवावं. बट आय स्टील फील की हे सगळं प्रकरण शांत होईपर्यंत आपण राणीला घरी पाठवावं. नाही पाठवू शकत. तिने ते घड्याळ चोरलंय की नाही हे अजून सिद्धच झालेलं नाहीये विक्रांत. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे ती तिचं काम व्यवस्थित करते, काही कंप्लेंट नसते तिची कामात. सो तिला कारण नसताना घरी बसवणं इज नॉट फेअर. या बट स्टील विक्रांतनी माझा निर्णय सांगितलाय, मी तिला घरी बसवणार नाही. ओके, सूट युअर सेल्फ. तुला जर काही योग्य वाटत असेल तर त्यामागे तू डेफिनेटली काहीतरी विचार केला असेल. मला वाटलं तुझ्याशी या विषयावर जरा बोलावं, कारण विषय फॅक्टरीचा आहे, फॅक्टरीच्या सेफ्टीचा आहे. आणि फॅक्टरीला घेऊन मी जरा पॉझिटिव्ह आहे. दॅट्स ग्रेट. डोंट माइंड विक्रांत, बट